ओके. नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम. सर्व बार्शीकरांना या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो. दिनांक 23 जुलै 2026 म्हणजेच उद्या सकाळपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बार्शी बंदची आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नम्रतेचं आवाहन करून सगळ्याला व्यापारी बांधवांना आणि बार्शीकरांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे. या बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्याचं कारण आहे, गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आणि त्यांच्या आंदोलनाला जवळजवळ आज 1 महिना होत आलेला आहे. परंतु सरकारने त्याच्यावर कुठलंही पाऊल उचललेलं नाही. सरकारने आणखीनही शिक्षण मंत्र्याला जबाबदार ठरवून राजीनामा घेतलेला आहे. सरकारने सोनम वांगचुक यांना कुठलीही कल्पना न देता त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने ॲडमिट केलेलं असून त्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी असतील, जे भारतातील नागरिक असतील, त्यांनी दिल्लीकडे कूच केली आणि पुढचं नेतृत्व आंदोलनाचं अभिजित दिप्ते या कॉक्रोच जनता पार्टीच्या अध्यक्षांनी केलं. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये जे तरुणांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण झालं, ते शमवण्यासाठी सरकारने त्यांच्यावर लाठी हल्ला केला, हिंसक वळण दिले. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना, त्या ठिकाणच्या नागरिकांना दिल्ली पोलिसांनी अतिशय अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारून दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा हिंसाचार घडलेला आहे. इतिहासातला जनरल डायल नंतरचा, जालियनवाला बागानंतरचा हा सगळ्यात मोठा हिंसाचार आहे. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते, आदरणीय राष्ट्रीय नेते, बहुजन हृदय सम्राट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे. आणि ते महाराष्ट्र बंदचं आवाहन केल्यानंतर आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उद्देशाला बार्शी बंदचं आम्ही सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी पत्र देऊन आणि पोलीस प्रशासनाचे समन्वय साधून त्या ठिकाणी शांतपूर्ण आव्हानाचं आम्ही बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, मेडिकल, कॉलेजेस आणि जे माणसाला उपयोगी आहेत त्या सर्व वस्तू सुरू राहतील. आणि बाकी सर्व बाजारपेठेतील आम्ही दुकानदारांना या ठिकाणी नम्रतेचं आवाहन केलेलं आहे की तुम्ही या तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, तरुणांच्या भविष्यासाठी सगळ्यांनी बंदमध्ये सामील होण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जाता जाता बंदच्या दरम्यानची एक कविता मी या ठिकाणी बार्शीकरांना सांगतो. दरिया अब तेरी खैर नहीं, दरिया अब तेरी खैर नहीं, बोंदों ने बगावत कर ली है. दरिया अब तेरी खैर नहीं, बोंदों ने बगावत कर ली है. नादान ना समझे बुजदिल इनको, नादान न समझ ये बुजदिल इनको, लहरों ने बगावत की है. हर परवाने हैं मौत समा, हम परवाने हैं मौत समा, मरने का किसको खौफ यहाँ. हम परवाने हैं मौत समा, मरने का किसको खौफ यहाँ. रे तलवार तुझे झुकना होगा, मेरी गर्दन में भी अभी बगावत कर ली, मेरे गर्दन ने भी अभी बगावत कर ली है. दरिया अब तेरी खैर नहीं, बोंदों ने बगावत कर ली है. अशा पद्धतीचं उद्या मी सर्व बार्शीकरांना आवाहन करतो की सर्व बार्शीकरांनी उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभाग होऊन, सर्व व्यापारी मंडळींनी, बार्शीकरांनी, सर्व महाविकास आघाडी असेल, पुरोगामी संघटना असतील, सर्व फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या संघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं. उद्याच्या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या